मित्रांनो, आज रस्त्याने प्रवास करत असताना एक ऊसाचं ट्रॅक्टर समोर दिसलं होतं. कारखाना सीझन चालू झालेला आहे आणि आता ऊसाचे ट्रॅक्टर रस्त्याने थांबलेले दिसतील किंवा रस्त्याने चालताना दिसतील. तर बघा, माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लोकांना एक विनंती आहे, जे की ऊस वाहतुकीचं काम करतात त्यांनी आपल्या ट्रॅक्टरची, आपल्या ऊस वाहतूक वाहनांची मेंटेनन्स करावं, मरम्मत करावी. बघा, हे लेफ्ट साइडचं पाठीमागलं चाक कसं डग मारत आहे. याच्या बेरिंग किंवा ऍक्सल मध्ये खराबी असल्यामुळे हे चाक डग मारत आहे आणि हेच पुढे चलून कोण्यातरी गाडी ओव्हरटेक करताना किंवा त्याच्या बाजूने एखादी गाडी जाताना तिच्या अंगावर पडणार, विनाकारण नाहक लोकांचा बळी जाणार. आणि या पाठीमाग ट्रॅक्टरच्या ना कुठला नंबर आहे ना कुठलं रेडियम चिटकवलेलं आहे. तर मला एकच विनंती आहे साखर कारखानदारांना सुद्धा, जे आपल्या कारखान्याला ऊस पुरवतात त्या गाड्यांना रिफ्लेक्टर लावण्यात यावे, जेणेकरून हे जर रस्त्याच्या कडेला असे ट्रॅक्टर ट्रॉल्या जर थांबत असतील तर ह्या ट्रॅक्टर ट्रॉल्या लाईट मध्ये दिसत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचं रिफ्लेक्टर नसल्या कारणामुळे याच्यामधून अपघात होण्याची आणि जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. कारण ह्याच्या आधी भरपूर लोकांचे ऍक्सिडेंट थांबलेल्या ट्रॉलीवर आढळून झालेले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.